परत एकदा नमस्कार मित्रांनो. या क्लर्क प्राधिकरण निवड संदर्भातला हा दुसरा व्हिडिओ आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य प्रशासन विभाग या संदर्भातली माहिती पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला हा प्राधिकरण निवडायचा आहे किंवा नाही हा तुम्ही विचार करू शकता. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण महसूल सहाय्यक म्हणून जे पद आहे, लिपिक टंकलेखक जे महसूल विभागामधील पद आहे त्यालाच महसूल सहाय्यक म्हणतात. या संदर्भातला व्हिडिओ आपण बघितलेला आहे अगोदर. जर तुम्ही तो बघितला नसेल तर आपल्या चॅनलवरती आहे तो, तर तुम्ही नक्की बघा. आणि तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून हे जास्तीत जास्त प्राधिकरण आपण या चॅनलवरती कव्हर करणार आहोत. तर तुम्ही या चॅनलशी कनेक्ट राहाल जर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवले तर. तर बघूया सामान्य प्रशासन विभागा संदर्भातली माहिती. तर सामान्य प्रशासन विभाग, त्यालाच आपण गॅड म्हणून बरेच वेळेस ऐकलेलं असेल. तर या विभागामध्ये मंत्रालयीन प्रशासकीय विभाग हे एक प्राधिकरण आहे, ज्याच्यामध्ये जवळपास 48 पदे आहेत. 48 पदांमध्ये वेगवेगळ्या आरक्षणानुसार तुम्ही तुमच्या कॅटेगरीमध्ये किती जागा आहेत हे बघू शकता. तर मंत्रालयीन प्रशासकीय विभागांमध्ये बरेच डिपार्टमेंट आहेत, हे तुम्हाला माहिती आहेच. त्याच्यामध्ये गृह विभाग, त्याच्यामध्ये गृह, वित्त, महिला व बाल कल्याण, कामगार, असे बरेच विभाग त्याच्यामध्ये मंत्रालयीन प्रशासकीय विभागामध्ये बघायला मिळतात. तर त्या कुठल्याही विभागामध्ये तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळू शकतो मंत्रालयाच्या ठिकाणी. तर मंत्रालयाच्या ठिकाणी नियुक्ती झाल्यानंतर जो मंत्रालयीन क्लर्कचा जो आता मंत्रालयीन क्लर्क म्हणून त्यांचं नाव होणार आहे, अशी एका समितीची शिफारस आहे. तर ते नक्कीच होणार आहे समोर. आणि त्यांचा पे स्केल सुद्धा सध्या जो S6 आहे मंत्रालयीन क्लर्कचा, तो S8 होण्याची शक्यता आहे. तरी तुमचा पगार जो आहे हा एकदम भारी होणार आहे समोर जाऊन. आणि या मंत्रालयीन क्लर्कचा जो टाइम आहे हा 9:15 ते 6:15 पर्यंतचा टाइम राहतो आणि शनिवार रविवार सुट्टी राहतो. मंत्रालयीन क्लर्कच्या संदर्भातली इतर माहिती बघूया. मित्रांनो, तुम्ही एकदा मंत्रालयीन क्लर्कच्या नोकरीसाठी लागलात तर तुम्हाला या मंत्रालयीन क्लर्कच्या माध्यमातून वरच्या पोस्टला खूप फास्टपणे प्रमोशन होऊ शकतं. मंत्रालयीन क्लर्कच्या नंतर ASO म्हणून तुमचं नियुक्ती म्हणजे प्रमोशन होऊ शकतं तुमचं. तर ASO ची विभागीय परीक्षा सुद्धा असतं. तर ASO ची विभागीय परीक्षा तुम्ही मंत्रालयीन क्लर्क म्हणून 5 वर्ष जो कालावधी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला ASO ची विभागीय परीक्षा हे देता येतं. हे तुम्ही MPSC च्या माध्यमातून ASO ची विभागीय परीक्षा होत असतं. हे तुम्ही यांच्या ऍड बघितल्याच असतील. ASO च्या डिपार्टमेंटल परीक्षा होत असतात, त्यांची ऍड बघितली असेल. तर त्याच्यासाठी पात्रता जी असतं, जे मंत्रालयीन क्लर्क असतं त्यांनी 5 वर्ष त्या मंत्रालयामध्ये क्लर्क म्हणून काम केलेलं असणं आवश्यक आहे. तेव्हा तुमची ASO ची तुम्ही डिपार्टमेंटल परीक्षा देऊ शकता. याशिवाय परीक्षा न देता सुद्धाही तुम्ही ASO म्हणून तुमचं प्रमोशन होऊ शकतं. त्याच्यासाठी जवळपास 8 ते 10 वर्षाचा कालावधी लागतो. 8 ते 10 वर्षाचा कालावधी लागतो ASO साठी. ASO तर तुम्हाला माहिती असेलच, ASO चा पे स्केल हा असं S14 आहे. S14 म्हणजेच 38,600 इतकं बेसिक राहतं, बेसिक सॅलरी राहतं. बेसिक सॅलरी इतकी म्हणजेच त्याची ग्रॉस सॅलरी जी आहे हे जवळपास 60+ इतका बेसिक सॅलरी त्याची होणार आहे. आणि इन हँड सॅलरी हे 50 ते 55,000 मध्ये तुमची बँक अकाउंट मध्ये तुमची सॅलरी जमा होणार आहे. हे ASO च्या बद्दल बोलतोय. आणि मंत्रालयीन क्लर्कच्या बद्दल बघूया. आणि त्याची बदली जर बघितली, बदली संदर्भात दिलेलं आहे इथं. बदली ही 5 वर्षांनी तुमच्या जो जिल्हा आहे, मूळ जिल्हा, त्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुमची बदली होऊ शकतं डेप्युटेशनच्या माध्यमातून. आणि ही नियुक्ती जी आहे 5 वर्षानंतर तुम्ही तुमच्या कुठलाही जिल्हा असेल, पुणे, सोलापूर, कुठलाही जिल्हा असेल, तुम्ही मंत्रालयामधून तुमची बदली तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी करून घेऊ शकता. हा डेप्युटेशनचा कालावधी जो आहे मित्रांनो, हा फक्त 5 वर्षाचा राहतो.
5 वर्षासाठीच तुम्हाला ते इथं बदली करून घेता येतं आणि 5 वर्षानंतर तुम्हाला परत मंत्रालयाच्या ठिकाणी तुम्हाला काम करावं लागेल. तर या स्वरूपाचं हे प्रमोशन आणि बदली होतं. पुढच्या व्हिडिओ बघूया, पुढची स्लाइड बघूया. ह्यामध्ये मंत्रालयीन क्लर्कचा जो पगार आहे हा खूपच हाय राहतो. तसं त्यांचा बेसिक जो आहे मुंबईच्या ठिकाणी बेसिक HRA जो राहतो, HRA हा जवळपास मुंबईच्या ठिकाणी 27% राहतो. म्हणजे तुमच्या मूळ सॅलरीच्या 27% हा तुमचा HRA राहतो. HRA म्हणजे हाऊस रेंट अलाउन्सेस, हे 27% राहतं जवळपास. आणि त्यामुळं तुमची सॅलरी जी आहे, मंथली क्लर्कची सध्याची सॅलरी जर बघितली, मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पे स्लिप पर्यंत टाकलेलं आहे, तर ते तुम्ही बघू शकता. तर या मंथली क्लर्कची जे ग्रॉस सॅलरी जी आहे हे 45,000च्या आसपास जातो. आणि 45,000 मधून जे कटिंग होत असतं तुमच्या NPS खात्यासाठी किंवा कुठल्या टॅक्ससाठी, जे कटिंग होऊन तुमचा जे इनहँड सॅलरी जी आहे, हे तुमची इनहँड सॅलरी 37,500 रुपये मिळते. हे सध्या आत्ताचे 2025च्या घडीला इतकी सॅलरी जमा होत आहे, 37,500 रुपये. आणि मित्रांनो, या 37,500च्या व्यतिरिक्त 5,000 रुपये एक्स्ट्रा भत्ता सुद्धा मिळतो फक्त मंत्रालयीन क्लर्कला. मुंबईच्या ठिकाणी कुठल्याही क्लर्कला नाही, तर फक्त मंत्रालयीन क्लर्कला या 37,500च्या व्यतिरिक्त 5,000 रुपये दर महिना भत्ता सुद्धा मिळतो. म्हणजे तुमची एकूण सॅलरी जी आहे मंत्रालयीन क्लर्कची, जी तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होणार आहे कुठलेही डिडक्शन न होता, 37,500 म्हणजे जवळपास तुमची 41 ते 42,000 सॅलरी इन हँड सॅलरी तुम्हाला मिळणार आहे. याच्यामध्ये कुठलंही डिडक्शन नाही. आणि हे मित्रांनो, हे 5,000 जी सॅलरी मिळणार आहे तुमच्या पे स्लिप वरती मेन्शन होणार नाहीये. हे तुम्हाला अकाउंट वरती जमा होणारच आहे, परंतु पे स्लिप मध्ये तुम्हाला 37,500 इतकी सॅलरी दाखवेल. हे सॅलरी मतलब भत्ताची जी सॅलरी आहे तुम्हाला पे स्लिप मध्ये दाखवणार नाही. आणि हे 5,000 रुपये वाढवण्याचं मागचं कारण असं आहे की बरेच मुले जे आहेत हे मुंबईच्या ठिकाणी खास करून मंत्रालयामध्ये क्लर्क म्हणून नोकरी करू इच्छित नसतात. त्या कारणाने ते नोकरी सोडून देतात. पगार कमी, खर्च जास्त, या कारणाने नोकरी सोडण्याचं कारण हे आहे. तर बरेच मुलं हे सोडू नये, बऱ्याच मुलांनी किंवा जास्तीत जास्त मुलांनी हे जे नोकरी आहे सोडू नये. त्या कारणाने प्रोत्साहनपर भत्ता हा सरकारने 5,000 रुपयासाठी फक्त मंत्रालयीन क्लर्क साठी दिलेला आहे. तर त्यासाठी तुमची एकूण सॅलरी जी आहे हा 5,000 भत्त्यासह हे जवळपास 41 ते 42,000 रुपये तुमची इन हँड सॅलरी राहणार आहे फक्त मंत्रालयीन क्लर्क साठी. मंत्रालयांच्या बाहेर जर तुम्ही नियुक्ती घेत असाल कुठं, मुंबई CP ऑफिस असेल, कलेक्टर ऑफिस असेल कुठं, तर तिथं याच्यापेक्षा कमी सॅलरी असेल. हे 5,000 तुम्ही वगळा, 5,000 रुपये तुम्ही वगळा आणि तितकी सॅलरी तुम्हाला त्या मंत्रालयाच्या व्यतिरिक्त ठिकाणी, मुंबईच्या ठिकाणी तितकी सॅलरी असेल. म्हणजे 37,500 इतकी सॅलरी असेल मंत्रालय वगळता दुसऱ्या ठिकाणी. समोरील माहिती बघूया. मित्रांनो, सामान्य प्रशासन विभाग म्हणजे गॅड च्या संदर्भातलं अजून एक प्राधिकरण आहे, म्हणजेच विभागीय माहिती आयुक्त. हे एक दुसरं प्राधिकरण आहे. या प्राधिकरण संदर्भातली माहिती बघूया. मित्रांनो, तुम्ही हा प्राधिकरण निवडल्यानंतर तुमची नियुक्ती जी आहे हे विभागीय माहिती कार्यालयाच्या ठिकाणी तुमची नियुक्ती होणार आहे. तर विभागीय कार्यालय कुठं कुठं आहेत? हे नाशिक, लातूर, अमरावती, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तुमची नियुक्ती होणार आहे लिपिक टंकलेखक म्हणून. तर ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुमची नियुक्ती होणार आहे. तर मित्रांनो, या माहिती आयुक्तालयाच्या कार्यालयासंदर्भात मी एक माहिती सांगू शकतो. मंत्रालयीन क्लर्क मध्ये जितका कामाचा बोजा आहे तिथं जवळपास 6:15 वाजेपर्यंतचा हा टाइम आहे नोकरीचा. परंतु त्याच्यापेक्षा जास्तही तिथं मुलांना तिथं काम करावं लागतं. जवळपास 7, 8, कधी कधी 9 पण वाजतात. इतका मोठा कामाचा ताण हा मंत्रालयीन क्लर्कला राहतो. आणि कधी कधी शनिवारी सुद्धा तुम्हाला कामाला
यावं लागेल. असे म्हणजे अधिवेशनच्या काळामध्ये तुम्हाला तसं जास्तीत जास्त काम करावं लागतं मंत्रालयाच्या ठिकाणी. तर मी विभागीय माहिती कार्यालयासंदर्भातली एक गोष्ट सांगू शकतो, चांगली बाब. लिपिक टंकलेखक म्हणून जर तुम्ही या प्राधिकरणामध्ये लागलात, हा विभाग नागरिकांच्या संपर्कातला खूपच कमी आहे. तर त्या कारणाने तुम्हाला इथं कामाचा ताण जो आहे हा खूपच कमी असणार आहे. आणि तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा इथं नियुक्ती मिळाली असल्या कारणाने तुमचा मुंबईच्या ठिकाणी न राहता तुमच्या या या जिल्ह्यांमधून जर तुम्हाला कुठे नोकरी करायची असेल तर हे एक चांगली संधी आहे. शिवाय इथे कामाचा ताण कमी आहे आणि शनिवार रविवार तर सुट्टीच राहणार आहे. तर त्यामुळं हे प्राधिकरण एक खूप मोठं चांगलं आहे. तुम्ही याच्यासाठी सुद्धा तुमची चॉईस ठरवू शकता. पुढील माहिती बघूया. या माहिती कार्यालयांमध्ये विभागीय माहिती कार्यालयांमध्ये जे क्लर्क म्हणून तुम्ही नियुक्ती होसाल त्याच्यामध्ये सुद्धा प्रमोशन आहे. आणि ते प्रमोशन कसं कसं होतंय बघा. वरिष्ठ लिपिक म्हणून तुम्हाला क्लर्क तुमची लिपिक टंकलेखक म्हणून तुमची जेव्हा नियुक्ती होईल त्याच्या 5 ते 6 वर्षानंतर तुमचं वरिष्ठ लिपिक म्हणून तुमचं प्रमोशन होईल आणि सॅलरी सुद्धा तुमची वाढत राहणार. तुमची प्रमोशन जरी नाही झालं तर जवळपास 6% वर्षाने तुमच्या जो बेसिक सॅलरी राहतं 19,900 याच्यामध्ये 6% वाढ होत राहतं. दरवर्षी 6% वाढ होत राहतं. तर तरी तुमचं 5 ते 6 वर्षानंतर जेव्हा वरिष्ठ लिपिक पदावर तुमचं प्रमोशन होईल तर तितक्याच 6 ते 6 वर्षांमध्ये तुमचं दरवर्षीप्रमाणे 6% इतकं प्रमोशन होईल आणि जवळपास 30,000 प्लस तुमचं बेसिक राहणार आहे. 30,000 प्लस तुमचं बेसिक राहणार आहे वरिष्ठ लिपिक म्हणून तुम्ही नियुक्ती झाल्यानंतर किंवा प्रमोशन झाल्यानंतर. आणि तुमचं प्रमोशन वरिष्ठ लिपिक म्हणून झालंही नसेल तरी समजा तुमची बेसिक सॅलरी जी आहे हे 28 ते 30,000च्या दरम्यान असणारच आहे. हे झालं वरिष्ठ लिपिक नंतर तुम्हाला मुख्य लिपिक म्हणून हे प्रमोशन मिळणार आहे आणि त्याच प्रमाणात तुमची सॅलरी सुद्धा वाढणारच आहे. आणि ही सॅलरी बेसिकची सॅलरी जी आहे बेसिक सॅलरी तुमची 35,000 प्लस होणार आहे. आणि 35,000 प्लस बेसिक सॅलरी झाल्यानंतर तुम्हाला पगार जो आहे हा 70,000च्या वरतीच जाणार आहे. ग्रॉस सॅलरी म्हणतोय मी. आणि त्याच प्रकारे तुमचं मुख्य लिपिक नंतर कार्यालयीन अधीक्षक म्हणून हे होणार आहे, प्रमोशन होणार आहे. हे प्रमोशन जे आहे मित्रांनो हे 7 ते 8 वर्षाच्या कालावधीच्या नंतर होत असतं. जसं की लिपिक टंकलेखक नंतर 7 ते 8 वर्ष वरिष्ठ लिपिक म्हणून प्रमोशन, परत मुख्य लिपिकसाठी 7 ते 8 वर्ष, परत तसंच 7 ते 8 वर्ष किंवा 10 वर्ष ऑफिस सुपरिटेंडेंट म्हणून तुमची प्रमोशन होणार आहे. तर या प्रकारचं तुमचं प्रमोशन या विभागीय माहिती कार्यालयामध्ये होणार आहे. तर पुढील माहिती बघूया. तर इतकी सफिशियंट माहिती आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला गॅडच्या ज्या विभाग आहे, सामान्य प्रशासन विभाग आहे, तर यामध्ये मंत्रालय क्लर्क जर तुम्हाला मुंबईच्या ठिकाणी एक चांगली लाईफस्टाईल किंवा कुठलं चांगलं जीवनमान राहायचं असेल तर तुम्ही मुंबईच्या ठिकाणी मंत्रालय लिपिक म्हणून राहू शकता. पगार पण तितकाच चांगला आहे, प्रमोशन पण खूप फास्ट होतं. परंतु एक गोष्ट जी आहे, ड्रॉबॅक जो आहे या मंत्रालयीन क्लर्कचा, कामाचा ताण खूप जास्त आहे. तर हे एक त्यांचं एक डिमेरिट आहे. त्याच्यानंतर विभागीय आयुक्त जर तुम्हाला माहिती आयुक्त संदर्भातली जे विभागीय माहिती कार्यालय आहेत याच्यामध्ये जर तुमची नियुक्ती झाली तर इथं तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, कामाचा ताण कमी आहे कारण की नागरिकांचा संपर्क इथं नाही आहे. आणि शिवाय RTI तुम्ही टाकल्याच असाल बरेच ठिकाणी माहिती अधिकारासाठी. किती कमी अपील जे आहेत हे माहिती आयुक्तापर्यंत जातात, ते तुम्हाला माहितीच आहे. तर त्या संदर्भातलं हे कार्य राहतं तिथं लिपिक टंकलेखकचं. आणि हे विभागीय माहिती कार्यालयामध्ये हे एक चांगलीच प्राधिकरण आहे तुमच्यासाठी. तुमचा अभ्यास जो आहे, तुम्ही जर समजा MPSC किंवा इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हे प्राधिकरण तुम्हाला नक्कीच द्यायला पाहिजेत. तर हे सामान्य प्रशासन विभाग संदर्भातली माहिती झाली.
तर समोरचा व्हिडिओ बघूया. समोरचं प्राधिकरण नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.